राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतली असून मराठी न शिकलेल्या चालकांवर आता थेट गुन्हे दाखल होणार आहेत. चालकांना मराठी शिकण्यासाठी महाराष्ट्र दिनापासून स्वातंत्र्य दिनापर्यंत म्हणजेच तब्बल 105 दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत 15 ऑगस्ट 2026 रोजी संपली आहे. आता 16 ऑगस्टपासून नियमाची अंमलबजावणी तर 18 ऑगस्टपासून मराठी न येणाऱ्या चालकांवर कायदेशीर कारवाईला सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परमिट रद्द करण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते, असा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे आता राज्यातील रिक्षा, टॅक्सी चालकांमध्ये या निर्णयाची चांगलीच चर्चा सुरू झाली असून 18 ऑगस्टपासून प्रत्यक्षात कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.